हे आहे द्वारका माई, जिथे बाबांची धुनी आहे, म्हणजे कंटिन्युअस बाबांनी जी ज्योत पेटवली ती आजही पेटते. निलेश आता शिवांशला घेऊन शिर्डी फिरतोय, फॅमिली ट्रिप. हे गाईज, गुड आफ्टरनून. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग असणार आहे संपूर्ण फॅमिली. बघू शकता माझ्यासोबत शिवांश आहे आणि मागे गाडीमध्ये विशाली आणि बाबा आहेत. आता आम्ही चाललो आहे 2 दिवसाच्या ट्रिपला शिर्डीला. फर्स्ट टाइम शिवांश कुठेतरी लाँग ड्राईव्हला चालला आहे शिर्डीला. सो लेट्स गो. जेवायला नाही म्हणताय ना, जस्ट नाश्ता करायला थांबलेलो. शिवांश आणि निलेश इथे एन्जॉय करतायत. शिवांश घसरगुंडी खेळतोय. ये शिवांश, नखरे करतोय आता तो खाली यायला. सो गाईज, आता संध्याकाळचे ना 6 वाजत आलेत आणि 5:30-6 होत आलेत आणि 1:30-1:45 आम्ही निघालो होतो. आणि आत्ता पोचलो आम्ही घोटीच्या पुढे जवळपास. आणि इथे मंगलमूर्ती मिसळ आहे, तुम्ही बघू शकता मागे. सो तिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. चहा कॉफी घेतली, कांदा भजी होती आणि मिसळ. सगळ्याच गोष्टी अमेझिंग होत्या, खरंच छान होत्या. मंगलमूर्ती मिसळ म्हणून आहे घोटीच्या पुढे. सो तुम्ही नक्कीच याल ना या रूटने तर नक्की ट्राय करा. बघू शकता मंगलमूर्ती मिसळ मागे. सो आता आम्ही पुन्हा निघालो. आय थिंक 1.5-2 तास लागतील इथून शिर्डी. सो आता जास्त वेळ मला उजेडामध्ये पोचूया, कारण आपल्याला हॉटेल बुक नाही केलं. तिथे हॉटेल्स तर बरेच मिळतील. सो लेट्स गो, जाऊया. आणि नक्कीच पुन्हा एकदा सांगेन, इथे येऊन जर तुम्ही भेळ, चहा कॉफी आणि कांदा भजी अमेझिंग होते, नाईस. आणि हायवेच्या बाजूलाच आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. सो कंटिन्यू ब्लॉग पुढे बघत राहा. आता इथून आय थिंक आपण 1-2 तासात पोचू शिर्डीला. सो चला जाऊया. सो गाईज, फायनली आता संध्याकाळी 7:30-8 होत आलेत आणि आम्ही शिर्डीमध्ये पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता. आता फक्त एक मेन काम आहे, आपल्याला हॉटेल बुकिंग करायचं आहे. आता मंदिराच्या अगदी जवळ आहोत आम्ही, जे इथे आसपास बघतो हॉटेल आणि मग बुक करूया आणि मग सांगतो तुम्हाला. सो गाईज, आता रात्रीचे ना 9-9:15 झाले आणि आम्ही जेवायला आलेलो आहोत प्रसादालयामध्ये, जे तुम्ही बघू शकता याच्या मागे आहे. ॲक्च्युली फ्री पण आहे आणि पैशानी पण आहे. सो फ्रीमध्ये बघितलं ना तर खूप गर्दी होती, म्हणजे खूप लाईन आहे. सो म्हणून आम्ही तिथे नाही गेलो. आणि जे पैशाने याच्यात 50 रुपये एक सिंगल तिकीट आहे. आणि मग जे आम्ही 4-4 आलो, मी विशालीचे आईवडील. सो आम्ही 4घांची तिकीट काढून 200 रुपयात आता आम्ही जेवणार आहोत. त्याची पण लाईन आहे फर्स्ट फ्लोअरला. सो आता आम्ही चाललो तिकडे जेवायला. तुम्ही बघू शकता हे मागे साईबाबांचा स्टॅच्यू आहे आणि हेच प्रसादालय आहे शिर्डीचं फेमस. सो चला आता जाऊया आपण जेवायला. गाईज बघू शकता ही लाईन आहे आणि शिवांश वगैरे इथे उभं आहे. सो ॲक्च्युली आम्ही 4 जणांची तिकीट काढून 200 रुपयामध्ये 50 रुपये ईच इथे जेवायला आलो. लेफ्ट साईडला जे आहे ते फ्रीमध्ये आहे. तिथे जवळपास 1 ते 1.5 तास लागणार होता रांगेमध्ये जेवणासाठी. सो म्हणून म्हटलं तेवढा वेळ नको, आणि म्हणून मग तिकीट काढून आम्ही इथे जेवायला आलो. सो तुम्ही बघू शकता ही लाईन. गाईज बघू शकता इथे जेवणाचा कॅन्टीन आहे, म्हणजे इथे पापड वगैरे बनवले जातात, पाणी वगैरे सर्व होतं. इथूनच सगळं जेवण येतं एकदम मोठ्या प्रमाणात. म्हणजे थोडक्यात म्हणाल ना तर एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण इथे या किचनमधून बनवलं जातं.
शिवांश सो गाईज बघू शकता आत्ताच जस्ट जेवण झालं. जेवण फार छान होतं. फक्त थोडंसं मॅनेजमेंटमध्ये थोडंसं कुठेतरी मिस वाटलं. बट स्टील जेवण चांगलं होतं, क्वालिटी चांगली होती. आणि आत्ताच आमचं जेवण झालं. सो 50 रुपयात एका माणसाचं जेवण इनफ आहे. आणि जेवण वगैरे करून आता आम्ही जस्ट निघतो खाली. निलेश आता शिवांशला घेऊन शिर्डी फिरतोय. फॅमिली ट्रिपला फॅमिली ट्रिप. शिवांश बाबू पुढे स्टेअरिंगला हात लाव. सो गाईज बघू शकता शिवांश फुल एन्जॉय करतोय गाडीची राईड. सो हे गाईज आता रात्रीचे 10-10:30 झालेले आहेत आणि आम्ही दोघं थोडंसं फिरायला निघालो शिर्डीमध्ये. फिरायला इन द सेन्स ॲक्च्युली आम्ही हॉटेल पण ॲक्च्युली चेंज करणार कारण काही फॅसिलिटीज तशा नाही आहेत त्या हॉटेलमध्ये. सो त्यानिमित्ताने पण आणि प्लस मला ते ना गरम दूध जे असतं ना इथे मिळतं शिर्डीमध्ये ते ट्राय करायचं आहे. मस्त मसाले दूध वगैरे असतं ते बघायचं आहे. आणि म्हटलं चल आता आपण आता तसं म्हणजे 1-2 दिवस आपण आहोत आता परवापर्यंत. सो म्हटलं रात्रीचा फेरफटका मारूया शिर्डीच्या या साईनगर साईबाबांच्या शिर्डीमध्ये. सो आता त्यासाठीच आम्ही जस्ट आपल्याला मुंबईत तर रात्री लेटपर्यंत झोपायची सवय असते. सो आत्ताशी 10-10:30 झालेत. सो म्हटलं आता जाऊन जरा फेरफटका मारूया. शिवांशला त्याच्या आजोबांकडे ठेवले रूमवर. ते पण जरा आराम करतील. शिवांश झोपला तर झोपेल. पण आता आम्ही चाललो आहोत माझ्यावर आता खुशाली आहे. मी बघूया आता बघूया काय काय बघायला मिळतं आपल्याला. सो गाईज आता आम्ही जस्ट आहोत ना एक्झॅक्टली साईबाबांचं जे म्हणजे मंदिर आहे साईबाबांचं मंदिर त्याच्या अगदी बाजूच्या गल्लीमध्ये म्हणजे जिथे आपण लाईनमधून सकाळी दर्शनाला जाणार आहोत तर तिथेच आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप सारे ना असे स्टॉल्स लागलेले आहेत. छोट्या मुलांच्या चपला म्हणा, पेढे, प्रसाद, काही मूर्त्या छोट्या, नंतर काही खाण्याचे स्टॉल्स म्हणा. साईबाबांच्या मूर्ती तर ऑब्वियस तुम्हाला इथे सगळेच बघायला मिळतील. पण तसे काही ना काही नेम प्लेट्स म्हणा, साईबाबांचे फोटो, मूर्त्या या सगळ्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो गाईज फायनली ते मसाला मिल्क भेटलं ते तुम्ही बघू शकता. नाही म्हणूनच मी कास स्पेशल प्यायला आलो. काकी म्हणत होता की मी त्यांना तेच म्हटलं की एकदम स्पेशल मलाईवाला मिल्क द्या. 40 रुपये मोठा ग्लास आहे आणि 30 रुपये छोटा ग्लास आहे. सो मजा येते हे दूध प्यायला. शिर्डीत आल्यानंतर ना म्हणजे या काही गोष्टी आहेत आणि या काही म्हणजे मेमरीज आहेत त्या मी आता म्हणजे पुन्हा एकदा ट्राय करतोय. सो बघूया. सो गाईज गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा रात्री नंतर जास्त करता आलं नाही. सो आता तुम्ही बघू शकता हातामध्ये आपल्या जो नाश्ता आहे 5 रुपयाचा एकदम फेमस जो लहानपणी मी खायचो हे सगळ्यात बसलो नाश्ता करायला. शिर्डीचा फेमस नाश्ता करायला ज्याच्यामध्ये आपण म्हणजे पुरी भाजी खातो. सो चला ट्राय करूया. सो गाईज बघू शकता हा नाश्ता आहे 5 रुपयामध्ये पुरी भाजी. पहिले ना अशी आय थिंक उसळ भेटायची पण आता ही हे भेटते मटकीची उसळ. पहिले चण्याची उसळ येते आय थिंक. बघू शकता हा 5 रुपयात नाश्ता आहे फक्त. अमेझिंग. सो आता आम्ही त्याचा एन्जॉय घेतो. शिवांश पण सोबत आहे. सो चला. सो गाईज अशा प्रकारे दर्शन झालं, नाश्ता पण झाला आणि आता आम्ही चावडीमध्ये आणि द्वारकामाईमध्ये चाललो दर्शन घ्यायला. शिवांश सोबत सगळेच फॅमिली. सो लेट्स गो देयर. सो गाईज बघू शकता ही आहे द्वारकामाई. इथेच साईबाबांनी
म्हणजे अखंड ज्योत हे केली होती. आता आपण त्याचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर चावडीचं. सो गाईज बघू शकता आत्ताच जस्ट आम्ही दर्शन घेऊन निघालो आणि इथे पण ऑलरेडी ऑब्वियस तुम्हाला माहिती आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे. हे आहे द्वारकामाई, जिथे बाबांची धुनी आहे, म्हणजे कंटिन्युअस बाबांनी जी ज्योत पेटवली ती आजही पेटते. सो इथे एक लाईन आहे आणि जवळपास अर्धा तास लागतो या लाईनमध्ये. सो गाईज तुम्ही बघू शकता ही आहे चावडी आणि याच्यासमोर बाबांचा जो भक्त होता हाजी अब्दुल बाबांची झोपडी, तिथे त्याची म्हणजे कबर म्हणू शकता किंवा समाधी आहे आणि मग इथे पण तुम्ही येऊन पाया पडू शकता. सो आत्ता आमचं हे सगळं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता सकाळचे आय थिंक 10-10:30 झालेत आणि बाबांची एक इच्छा होती की आपल्या ग्रुपबरोबर फोटो काढावा या साईबाबा म्हणजे साई मंदिराच्या इथे वगैरे. सो तो आम्ही फोटो आता काढून आलो जस्ट. तर ते फोटो घेतात आहे तोपर्यंत मी म्हटलं हे इथलं शूट करून येऊया आणि आता इथून आपण पुन्हा एकदा घरी जाणार आहोत म्हणजे हॉटेलच्या रूमवर. मग तिथे आपण बघूया काय पुढचा प्लॅन आहे. सो लेट्स गो देअर. सगळे आत्ता फायनली आपण निघालेलो आहोत शनी शिंगणापूरसाठी शिर्डीवरून आणि आत्ता दुपारचे ऑलमोस्ट आय थिंक 12:30-1 होत आला आहे. पुन्हा एकदा कालसारखं आपण उन्हामध्ये निघालो कारण आत्ता जर आपण निघालो तर रिटर्न संध्याकाळी आपण 6-7 वाजेपर्यंत शिर्डीला येऊ शकतो. लेट्स सी बघूया आपण कसं काय प्लॅन करतो आहे. तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे, पुन्हा निघायचं आहे. दुपारी आता मध्ये जेवायचं पण आहे आणि प्लस आता हे रस्त्यांचं काम वगैरे चालू आहे त्यामुळे ट्रॅफिकमध्ये किती वेळात आय थिंक पुढे 1 तासात पोचू. कारण आय थिंक आता 40 किलोमीटर जस्ट आता इथून आहे. म्हणजे टोटल शिर्डीवरून 75 किलोमीटर होतं. सो आता एक 40 किलोमीटर आहे अजून. गाईज बघू शकता हा रस्ता पूर्ण धुळीने झालेला आहे. सो जर तुम्ही म्हणजे या रूटने येत आहे शनी शिंगणापूरसाठी कामाची रस्त्याची खूप कामं चालू आहेत त्यामुळे स्टे अलर्ट, खूप सांभाळून या, अपघात होण्याचे चान्सेस खूप असतात. सो हे गाईज ॲक्च्युली आता दुपारचं ना 2 वाजलेलं आहे ते 1:30-2 झाले असते आणि आम्ही जेवायला थांबलो होतो. माझ्या मागे बघू शकतो मी हे साई समाधान म्हणून आहे हॉटेल, प्युअर व्हेज, अमेझिंग हॉटेल आहे. म्हणजे हा जो शनी शिंगणापूरचा जो रस्ता आहे शिर्डीवरून जाताना सो लेफ्ट साईडलाच आहे आणि खरंच खूप छान हॉटेल आहे व्हेजसाठी. सो जर तुम्ही नक्कीच इथे या रूटला येणार असाल तर नक्की या हॉटेलमध्ये ट्राय करा. जेवण चांगलं आहे आणि स्पेशली ना आमच्यावर लहान मुल म्हणजे शिवांश होता सो त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे पाळणा पण होता तसा. नंतर त्याच्यासाठी वेगळी त्यांनी डाळ भात अशी खिमटी करून आणली. प्लस त्याला खेळवायला म्हणजे त्यांचे जे स्टाफ होता तो त्याला खेळवत होता म्हणजे आम्ही जेवत असताना. सो इतकी त्याची काळजी घेतली ना. प्लस सर्व्हिस पण एवढी चांगली होती. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट ऑर्डर केली की विदिन 5 ते 10 मिनटात येत होती. मला वेटिंग करावं लागत नव्हतं. स्टाफ खूप चांगला आहे म्हणजे पॉलाइट आहे आणि म्हणजे जेवणाची टेस्ट आणि क्वालिटी खूप छान होती. सो नक्कीच रिकमेंड करेन हॉटेल समाधान म्हणून. तुम्ही बघू शकता माझ्या मागे प्युअर व्हेज आहे हे म्हणजे ऑन द वे शनी शिंगणापूरला जाताना शिर्डीवरून. सो नक्कीच या हॉटेलला व्हिजिट करा तुम्ही आलात तर. आणि व्यवस्थित म्हणजे अशी पार्किंग वगैरे हायवेच्या बाजूलाच आहे. सो मजा आली. सो आता इथून अर्धा तास आहे इथून पुढे शनी शिंगणापूर एक जवळपास 30 किलोमीटर आहे, 30-35 किलोमीटर. मग तिथे जाऊन दर्शन आणि मग पुन्हा बॅक टू संध्याकाळी शिर्डी आणि मग आज रात्री इथे शिर्डीमध्ये स्टे करून उद्या सकाळी बॅक टू मुंबई. सो बघूया पुढे अजून काय काय दाखवता येतं तुम्हाला. नक्कीच या ब्लॉगमध्ये बघायला येईल. सो गाईज बघू शकता हे आहे ते हॉटेल समाधान म्हणून प्युअर व्हेज आणि बघू शकता तुम्ही एकदम हायवेच्या बाजूलाच आहे. एकदम पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे. फक्त आता ऊन असल्यामुळे गाड्या सगळ्या उन्हात उभ्या आहेत. संध्याकाळी तर आणखी इथे थंड वगैरे असतं. बाकी छोटे मोठे स्टॉल्स पण आहेत आजूबाजूला. सो तुम्ही बघू शकता गाईज हे असं मस्त हॉटेल होतं आणि शिवांश बघा तुम्ही मस्त एकदम फुल एन्जॉय करत त्याने जेवला पण आणि तो एन्जॉय पण करतो. आता आम्ही AC मध्ये बसलेलो कारण आता गरम होत होतं म्हणून आणि बाहेर असं तुम्हाला नॉर्मल आहे म्हणजे बसण्यासाठी आणि तिथे आतमध्ये AC. फायनली आपण शनी शिंगणापूरमध्ये एंटर करतोय. आय थिंक 3-4 किलोमीटर आहे इथून. एक 5-6 मिनिटात आपण पोहोचू. शनी शिंगणापूर रोड फॉर 4 किलोमीटर्स. सगळंच फायनली आम्ही
शनी शिंगणापूरला आलेलो आहोत आणि फर्स्ट टाईम मी आणि शिवांश आम्ही दोघं पहिल्यांदाच आलो बापरे. सो आता गाडीमध्ये चपला काढल्यात आणि आय थिंक अर्ध्या तासामध्ये दर्शन होईल असं वाटतं. ट्रेन वगैरे आणि बाकीच्या गोष्टी घेतल्या. आता पुढे गेल्यानं किती वेळ लागतो बघूया. आणि शिवांश झोपला आहे त्यामुळे आता झोपेतच त्याचं दर्शन घेऊया शनिदेवाचं. आणि मोस्ट ऑफ असा विचार केला आहे की आता इथूनच पुढे हळूहळू म्हणजे शिर्डीमध्ये कसं घेऊन डायरेक्ट घरी जाऊ. म्हणजे शिर्डीमध्ये आज जो स्टे करणार तो मे बी मोस्ट ऑफ कॅन्सल झालं आहे आणि आजच मोस्ट ऑफ घरी जाऊ. सो बघूया. सो पुढे आता आपण बघूया. आपल्याला म्हणजे शूट तर मला नाही आलं असेल पण बघूया आता गेलं. सो लेट्स गो. तुम्ही बघू शकता हा संपूर्ण परिसर आहे आणि इथे पार्किंग आणि राहण्याच्या वगैरे व्यवस्था आहेत जसे शिर्डीला वगैरे. पण शिर्डीला जरा चांगल्या आणि जास्त प्रमाणात आहे, इथे जरा कमी आहे. हे आजूबाजूला काही दुकान आहेत तेलाची आणि इरूच्या पानांचे वगैरे हे शनिदेवाला वाढी जातात. काही तेल आणि जे काही व्हायला आणलं असेल तर ते इथेच टाकायचं आहे. समोर काहीच नाही करून देते. ते समोर दिसतंय का तुम्हाला? सुंदर अशी दीपमाळ आहे. आणि वर पण सुंदर बघू शकता. सभा मंडप एवढा सुंदर आहे डिझाईन. खरंच ही दीपमाळ एवढी सुंदर आहे ना शनी शिंगणापूरची. सो शिवांश आता आम्ही निघालो आहे. सो शिवांशचा फुल धमाल चालू आहे. तो खेळतोय काय नाचतोय काय चालत चालत येतोय. सो काही जाताना सरबत प्यायला थांबलोय. उसाचा रस. त्याकडे बर्फ नाही आहे आता बट स्टील इथे जे म्हणजे तुम्ही बघाल ना ॲटमॉस्फिअर एकदम हायवेच्या बाजूला निवांत असं आहे आणि प्रॉपर असा गुळ वगैरे येते म्हणजे उसापासून काढलेला. सो बघू शकता आता मी आता हा रस पितोय एकदम असा प्रॉपर असा. सो लेट्स सी एन्जॉय करूया. सो फायनली गाईज उसाचा रस. सो गाईज बघाल ना आता आपण शिर्डीला पोचत आलो. आय थिंक एक 10-15 किलोमीटर राहिलं आहे आणि संध्याकाळच्या आता 5:30-6 होत आलेत. बघू शकता तुम्ही खुशाली ड्रायव्हिंग करते. शिवांश झोपतोय. गाईज आता जस्ट आम्ही शिर्डीला आलो परत एकदा शनी शिंगणापूरवरून. संध्याकाळी 6 वाजत आले. 6-6:30 म्हणजे काही आता ॲक्च्युली आम्ही निघतो पुन्हा एकदा बॉम्बे साईडला जायला. कारण बोललो इथंच राहून परत ते रात्रीसाठी राहणार 2-2.5 रुपये देणार तर ते बरं वाटत नाही म्हणून म्हणजे जास्त पैसे जाणार. त्यापेक्षा तर डायरेक्ट घरी जाऊ आपण आता रात्री लेट झाला तरी. आणि आता बघू शकता बाजूला मागे शिर्डीचा योगांचं समाधी मंदिर
आणि काही खरेदी वगैरे करायची आहेत, लाडू किंवा प्रसाद वगैरे, त्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत. सो गाईज आता ॲक्च्युली वाजलेत रात्रीचे आय थिंक 10 वाजले असतील. आणि बघू शकतो माझ्याबरोबर शिवांश आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही रात्री म्हणजे मी निघालो होतो आता जेवायला थांबलो होतो आणि आम्ही निघालो होतो घरी. सो हे मागे बघू शकता फूड लाईव्ह म्हणून हॉटेल आहे, जे म्हणजे जो कसारा घाट संपल्यानंतर हार्डली 15-20 मिनटात लागलं. तिथे आम्ही जेवलो. पुन्हा एकदा व्हेज आणि प्युअर व्हेज हॉटेल होतं आणि मस्त जेवण होतं. काजू मसाला आम्ही ट्राय केला, छान होतं. सो आता ते जेवण वगैरे झालं आहे आणि आता इथून निघतो आहे. आय थिंक इथून जवळपास 2 तास लागतील आता घरी जायला. घरी जाऊन काय झोपायचंच आहे. सो असा एकंदरीत प्रवास झाला आहे. तर बघू घरी गेल्यानंतर ब्लॉग एंड करेन. सो बघू शकता फूड लाईव्ह म्हणून मस्त खूप मोठं एक फूड मॉलसारखंच हॉटेल होतं. इथे गाडी पार्क केलेली आपण आणि हायवेच्या अगदी बाजूला असल्यामुळे एक बरं पडतं. कसारा घाट संपल्यानंतर हार्डली एक 15-20 मिनटात हे हॉटेल लागलं. सो तिथे मग मी फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं आणि मस्त व्हेज जेवण, काजू मसाला आणि मसाला पापड, परत आईस्क्रीम वगैरे आता खाऊन तुम्ही बघू शकता. शिवांशला तर पूर्ण आम्ही नागरा करून त्याचा हे केलं, कारण आता काय जरा तो आज काल आणि आज दिवसभर म्हणजे नॅपीमध्येच होता. तो म्हटलं जरा रिलॅक्स राहून जाईल. सो गाईज नेक्स्ट डे आहे आणि काल रात्री आपण जो म्हणजे ह्याच्या आधीच आपण तुम्ही बघितला म्हणजे सीन जो रात्री आपण जेवायला थांबलेलो कसारा घाटानंतर जे हॉटेल आहे तिथे, त्याच्यानंतर मी आता डायरेक्ट शूट करतो कारण रात्री घरी येईपर्यंत 12 वाजले. आय थिंक 12-12:30 झाले होते. नंतर काय शूट नाही झालं. नंतर सकाळी थोडंसं लेट होतं. मग आता जरा व्हिडिओ एडिट करायला बसलो तर बघितलं तर व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता. सो आता व्हिडिओ एंड करतो आहे. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. याच्यात आपण शिर्डीला गेलो, शनी शिंगणापूरला दर्शन घेतलं. दोन्ही म्हणजे शनी शिंगणापूरला तर मी फर्स्ट टाईम गेलो होतो आणि शिर्डीला बऱ्याच वर्षानंतर जवळपास 3-4 वर्षानंतर गेलो. सो छान दर्शन झालं. शिवांशमुळे लवकर दर्शन झालं आणि बाबांमुळे सिनियर सिटीजन आणि शिवांश या दोघांमुळे लवकर दर्शन झालं अर्ध्या तासात. आणि शनी शिंगणापूरला तर तशी पण गर्दी नव्हती. सो म्हणजे पटापट दर्शन झालं. आणि आम्ही जे संडेला पण थांबणार होतो ते न थांबता आम्ही डिरेक्टली लगेचच निघालो. म्हटलं तर थांबून काय करायचं म्हणून मग उगाच पैसे वेस्ट जाणार त्यापेक्षा डायरेक्ट घरी आलो आणि बाहेर जेवलो वगैरे आणि मग घरी आलो. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. याच्यात काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील तर जरूर कळवा आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा जेणेकरून आपला व्हिडिओ बूस्ट होईल. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.